भारी वाटतंय. ओ भारी वाटते वाले. चिंच काढा पड्डीशी. आणि एवढं भारी वाटण्यासारखं काय आहे यात? पारू, मी आयुष्यात पहिल्यांदा झाडावर चढलोय आणि ते तुझ्यासाठी. चोरी सुद्धा पहिल्यांदा करतोय. मला तर विश्वासच बसत नाही. चिंच कुठे? हा, इकडली इकडली. हा. आदित्य सर, तुम्ही ना लय भारी आहात बघा. थँक्यू थँक्यू. नाही नाही काय नाही आहे? धनी, हा? तुम्ही लय भारी आहात. वय वय, हे घे. थँक्यू थँक्यू. बरं आदित्य सर, आता या पड्डीशी खाली. ओके. पारू, मी वर आलोय पण मला खाली नाही उतरता येणार. हा? उडी मारा. काय वेडी आहेस का? उडी बिडी नाही मारणार, खूप लांब आहे ते. उडी मारा नाही म्हणते नाही ना. नाही, मला नाही उडी मारता येणार. पारू, त्यापेक्षा मी इथेच थांबतो थोडा. आदित्य सर, हे बघा, तुम्ही जर का आता उडी नाही ना मारली तर मी या झाडाच्या मालकांना तुमचं नाव सांगेन. अरे, त्यांना हाका मारल्याने सांगे की तुम्ही चिंच चोरताय म्हणून. काय वेडी आहेस का? आपण या. दोघं मिळून चोरतोय. असं कसं तू खाली या. सांगणार? पारू, हे तुम्ही बघ, ऐकणार का तू नाही इथे माझं? थांब. मला हे बघ, मला तुम्ही कळत ऐकणारच नाहीये नाही जसं मी माझं. वर दादा, पारू, ओ दादा, अरे, दादा हे बघा, तुमच्या झाडावर कोणतरी चिंच चोरायला लागले बघा. माझे धनी आहेत. जे काय केलं ना ते नंदिनी केलं. प्रियाला गुंडांच्या तावडीतून नंदिनी सोडवलं. नंदी, त्या दिवशी देवळात आणि आज पुन्हा एकदा तू माझी आबरू राखलेस. माझा स्वाभिमान ढळू दिला नाहीस. खर तर मला त्या माऊलीचे उपकार मानले पाहिजेत, जिनं तुमच्यासारख्या मुलांना जन्म दिला, ज्यांच्यावर माणुसकीचे संस्कार केले. नाहीतर रणजित सारखी घाणेरडी माणसं आहेतच या जगात. आबासाहेब, त्या रणजितला आता मी सोडत नसतो. त्याला गाडल्याशिवाय थांबणार नाही. त्या दिवशी मंदिरात तुम्ही अडवलत मला म्हणून, पण आता याची शिक्षा त्याला मिळणार. हा प्रताप, देवळातला अपमान मी सहन केला, पण आज जे कृत्य त्यांनी केलंय त्याची शिक्षा त्याला मीच देणार. ही लढाई त्याची आणि माझी आहे. सुरुवात त्याने केली आहे, शेवट मी करणार. ठीक, हजर करतो त्याला तुमच्या समोर. मुलाकडच्यांचा फोन. प्रताप, 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 मुलाकडच्यांचा फोन आहे, जरा थांब. हॅलो. नमस्कार आबासाहेब. नमस्कार. ते बाबांनी कॉल करायला सांगितलं होतं तुम्हाला, त्यासाठीच फोन केलाय. मला सांगा, तुमच्या आजीची तब्येत कशी आहे आता? आजीची तब्येत काही सुधरेल असं दिसत नाहीये. अरे बापरे. मग आता काय करायचं? म्हणजे साखरपुडा वगैरे तुमच्या मनात जे काही आहे ते स्पष्टपणे सांगा. नाही नाही आबासाहेब, ऍक्च्युली आजीची शेवटची इच्छा माझं लग्न बघण्याचीच आहे. सो बाबा विचारत होते, जर तुम्हाला शक्य असेल तर परवा साखरपुडा आणि त्यानंतर लगेच 4 दिवसात लग्न उरकता येईल का? परवा साखरपुडा आणि 4 दिवसात लग्न? मला जरा वेळ देता का? मी तुम्हाला कळवतो लगेच. काय करायचं प्रताप? लागूया आबासाहेब तयारीला. प्रियाला एकदम. प्रिया, बघा इथे. मुलाकडच्यांचा फोन होता. त्यांची आजी खूपच आजारी आहे, पण तिची शेवटची इच्छा आहे की तिला तिच्या नातवाचं लग्न पाहायचं. त्यामुळे ते म्हणतायत की परवा साखरपुडा करूया आणि 4च दिवसात लग्न करूया. पण तुझी तयारी आहे का?
तुझी तयारी असेल तर तू तसं सांग, म्हणजे मी त्यांना हो म्हणेन आणि मी निर्धास्त होईन. हे बघ बाळा, तू सुरक्षित असणं माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. जगातल्या सगळ्या आईबापांचं हेच स्वप्न असतं की त्यांची मुलगी सुरक्षित असावी, सुखी असावी. रणजितकडे मी नंतर पाहिन. आबा, जसं तुम्हाला योग्य वाटेल. ठीक आहे. हॅलो. हां, मी घरी बोललो. आमची तयारी आहे. आपण परवा साखरपुडा करूया आणि 4 दिवसात लग्न करूया.